गोंदियामध्ये हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। कमी पाणी आणि कमी खर्चामुळे गोंदियातील शेतकऱ्यांची हरभरा पिकाला पसंती, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा यामुळे होण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमधील तरुण शेतकऱ्यांना फुलवली गुलाब आणि आस्टरच्या फुलांची ही बाग। तर हातानोशी या गावातील संतोष थोपटे हा तरुण शेतकरी 2 एकर क्षेत्रामध्ये फुलांची यशस्वी शेती करून लाखोंचं उत्पन्न घेतोय। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी विकास महामंडळांकडून अजूनही भात खरेदीला सुरुवात नाही। दरम्यान गेल्या वर्षी खरेदी केलेल्या भाताचा सुद्धा अद्याप मोबदला मिळाला नसल्यानं शेतकरी हवालदिल। पुण्यातील फुल मार्केटमध्ये शेवंती वर्गीय फुलांना 100 ते 125 रुपये प्रति किलोचा दर, तर लग्न सराई जवळ येत असल्यानं फुलांच्या मागणीत सुद्धा आता वाढ झाली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात क्विंटल मागे तब्बल 1000 रुपयांची वाढ। हंगामाच्या सुरुवातीला 6500 ते 7000 दरम्यान असलेले हे दर आता 8100 रुपयांपर्यंत पोहोचलेत। वाशिम जिल्ह्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। आतापर्यंत 11722 शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेत, तर 6524 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत। बारामतीच्या सुपेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। संपूर्ण टोळी शेतकऱ्यांची फसवणूक करून जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर लंपास करत होती। या कारवाईमध्ये 77 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नंदुरबारमधील खोंडामळी या ठिकाणी शेतातून केबल वायरची चोरी, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। परिसरातील 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातून ही केबल चोरी झाल्याची माहिती। पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून रात्रीची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा वाडी वस्तीवर प्रचार करतानाचा भीतीचं वातावरण। तर पुण्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना प्रशासन आता अलर्ट मोडवर। नाशिकच्या येवलेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। मंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नांनी गंगासागर तलावाच्या पालखेड कालव्याला पिण्याच्या पाण्याचं रोटेशन। धनगर आंदोलकांना मुंबईकडे जाण्यापूर्वी बीड पोलिसांकडून नोटीस। तर धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे हे मुंबईमध्ये उपोषणाला बसणार होते। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न। महसूल संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी निमिष गेडाम यांची निवड, तर उपाध्यक्ष म्हणून विशाल गुल्हाने, तर सरचिटणीसपदी अर्चना देशमुख। कल्याणमधील मोहन प्राईड इमारतीमध्ये हळदी समारंभात जेवण केल्यानं 40 ते 50 जणांना विषबाधा। वधूसह आई बहीण यांनाही विषबाधा। पाहुण्यांना विषबाधा झाल्यानं लग्न रद्द करण्याची वेळ। संबंधित कॅटरर्सवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। मध्य प्रदेशातील चेनापुरामध्ये 33व्या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनाचं आयोजन। देशभरातील आदिवासी संस्कृती आणि एकतेचं संमेलनात दर्शन। नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी यामध्ये सहभागी। मुंबई मॅरेथॉनमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचाही सहभाग। ओमर अब्दुल्ला यांचा हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग, तर ओमर अब्दुल्ला सध्या मुंबई दौऱ्यावर। पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार। 19 ते 24 जानेवारी दरम्यान या शर्यतीचं आयोजन। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान ही प्रोलॉग रेस सुरू राहणार। तर पुणे शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागातले रस्ते यामुळे तब्बल 9 तास बंद राहणार। वाशिम जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जिल्हा क्रीडा स्पर्धा। जिल्हा क्रीडा संकुलात जल्लोषात महोत्सव सुरू, तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन। तर भंडाऱ्याच्या भिलेवाड्यामध्ये आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये खासदार प्रशांत पडोले हे उतरले मैदानात। पडोळेंचा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओही व्हायरल। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। 2 दिवसात 2300हून अधिक अर्जांची विक्री। झडपेणी पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीतील शाई वापरणार। निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली आहेत। पुणे जिल्हा परिषदेसाठी अवघ्या 2 दिवसात 2000 इच्छुकांनी अर्ज घेतले। झडपीसाठी 5 अर्ज, तर पंचायत समितीसाठी 4 अर्ज दाखल। ग्रामीण भागामध्ये इच्छुक उमेदवारांची धावपळ सध्या सुरू आहे। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाच्या मदतीने उच्चांक गाठला। तब्बल 32,020 मतदारांची उमेदवार सोडून नोटाला पसंती। परभणीतील पालिका निवडणुकीतील 16,098 मतदारांनी सर्व 411 उमेदवारांना नाकारलं। प्रभाग क्रमांक 14 मध्ये 2,475 मतदारांनी, तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये 510 मतदारांनी नोटाला पसंती दिल्याची माहिती। कराड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र लिबे, जयंत काका पाटील आणि भाजपचे सुहास जगताप यांची बिनविरोध निवड। नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केलं होतं अभिनंदन।
पुण्यामध्ये महापौर पदाची आरक्षण सोडत रखडली। महापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा। महापौर निवडीसाठी किमान 15 दिवस लागणार। महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान गोंधळ आणि दगडफेकी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। ठाकरेंच्या सेनेचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील, मयूर कापसे, गुलाबराव वाघ यासह गजानन मालपुरे यांचाही यामध्ये समावेश। धुळे पालिकेतील विजयी उमेदवारांकडून शहरातील संपूर्ण रस्त्यांवर गुलालाची उधळण। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण रस्त्यांवरील गुलाल उचलून डिकंपोस्ट खत करण्यात आलं। दरम्यान तब्बल 25 टन कचरा या ठिकाणी जमा झाल्याची माहिती। वाशिममध्ये टोबॅको मार्शल थीमवर भव्य वॉकॅथॉनचं आयोजन, तर तंबाखू आणि विविध व्यसनांविरोधात जनजागृती। इनरव्हील क्लबचा हा उपक्रम महिलांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत तंबाखू मुक्तीचा संदेश दिलाय। वर्ध्यात रन फॉर एन्व्हायरमेंट मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या स्पर्धा। पालकमंत्री पंकज भोयर, रणजित कांबळे यांच्यासह मान्यवरांचीही इथे उपस्थिती। नाशिक जिल्हा आणि निफाड तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं शासकीय योजनांचं महाशिबिर। बालविवाह प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, तर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांचा इशारा। पुस्तक वाचा भविष्य घडवा या जयघोषात शिरपूर या ठिकाणी ग्रंथोत्सवाचं शानदार उद्घाटन। आरसी पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमध्ये भरलं हे प्रदर्शन। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ग्रंथोत्सवाचं आयोजन होणार। जेजुरीमध्ये 150 वर्षांनंतर भरणार ग्रामदेवता जनाई देवीची जत्रा, तर जनाई देवीची यात्रा पुन्हा सुरू करण्याची या ठिकाणी पहल झाली आहे। जेजुरी ग्रामस्थांचा हा निर्णय, तर 10 एप्रिलला भरणार जनाई देवीची ही यात्रा। विदर्भ आणि खानदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपो महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर प्रशासनाकडून सुद्धा भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा इथे प्रयत्न। नाशिकच्या रामकुंडावर मौनी अमावस्येनिमित्त उत्तर भारतीयांची गर्दी। राज्यभरातील उत्तर भारतीय गोदा घाटावर स्नानासाठी दाखल। मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला महत्त्व असतं। भंडारामध्ये 2 दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव साजरा, तर महिला आणि बालविकास विभागाचं हे आयोजन। बालगृहातील बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम। जळगावमधील धरण गावात इराणी महिलेसह 3 वर्षांच्या चिमुकल्याला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या 3घांनाही अटक। संशयित आरोपींनी पाकिस्तानात व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग केल्याचंही उघड। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी राष्ट्रवादीचा प्रवक्ता भरत भगतला अटक, तर काळोखे यांची 26 डिसेंबरला सकाळी निर्घृणपणे हत्या झाली होती। गोंदियामध्ये रेतीची तस्करी करणाऱ्या 2घांनाही अटक। वाहनासह रेती असा 10,07,000चा मुद्देमाल जप्त। एरंडी देवी ते बागटी रस्त्यावरची ही कारवाई। जळगावातील मुस्लिम कॉलनीमध्ये पिस्तूल, जिवंत काडतुसांसह गुन्हेगार अटकेत। 19 वर्ष रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक। जळगावच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई।